सावधान. तुम्ही सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठलंही असं पेय जे पॅकमध्ये आहे, ज्युसेस आहेत जे खूप दिवस स्टोअर केले जातात. सध्या कोकोनट वॉटर, लिंबू सरबत, ताकासारख्या गोष्टीसुद्धा पॅकबंद डब्यांमध्ये किंवा पॅकेजिंगमध्ये येतात. तर तुम्ही सगळ्यांनी वेळीच सावध राहा, कारण ह्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ज असतात. ॲडिटिव्ज म्हणजे काय की त्याचा फ्लेवर एन्हान्स करण्यासाठी किंवा त्याला मोर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा ते जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स टाकलेले असतात, कलरिंग एजंट्स असतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. आजकाल बघा, जी मुलं आहेत 23 ते 30 वर्षाची मुलं असतील, मुली असतील, तर यांच्यामध्ये वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसत असतील की खूप लहान वयामध्ये बीपीचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, कुणी अचानक हार्ट अटॅकने जातो. तर याची कारणं तुम्ही ह्या गोष्टींमध्ये शोधली पाहिजेत की कारण बदललेली जीवनशैली आणि त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्स ज्याचा शाळेपासून मुलांपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंतचा वापर हा खूप वाढलेला आहे. तर याच्यामुळे तुमच्या हृदयाला प्रॉब्लेम होऊ शकतात, लहान वयामध्ये बीपी येऊ शकतो, तसंच डायबिटीस हा लवकर तुम्हाला येऊ शकतो, हृदयाची गती अनियमित होऊ शकते, भीती वाटणं, धडधड होणं ह्यासारख्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा नैराश्य ह्या सगळ्या गोष्टी असे ह्या पद्धतीचे साईड इफेक्ट्स ह्या साध्या कोल्ड्रिंकचे असतात. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी वेळीच सावध राहा आणि ह्या गोष्टीपासून लांब राहा. या गोष्टीचं अतिसेवन केलं तर मुलांमध्ये तर हे प्रॉब्लेम्स आहेतच आणि मुलींमध्ये PCOD, पाळी अनियमित होणे आणि पुढे जाऊन वंध्यत्व अशा सगळ्या गोष्टींचं मूळ कारण ह्या गोष्टींमध्ये असतं. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध राहा.